सुरेश भट आम्ही जेव्हा चर्चा करायचो तेव्हा एक विषय आमचा समजायचा की आपल्यासोबत होतं कोण. गझल लिहिणे किंवा गझल गाणे ही न मळलेली वाट होती आमच्यासाठी. गझल किती कष्टाने सुरेश भटांनी इथे रुजवली. जाणते ही बाग माझ्या शोषणाच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. साहित्याचं दालन समृद्ध करणारी गझल त्यांनी मराठीला दिली. त्याचा पायाभरण माधव जैनांनी अशी गझल मराठीत आणली त्यांनी आणि आम्ही त्याचे पायी झालो. आम्ही त्या पालखीचे भोळी झालो आणि यथाशक्ती. म्हणून मी माझ्या सगळ्या मित्रांना सगळ्या गझलकारांना हेच म्हणणं असतं की तुम्ही स्वतः मोठा व्हायची गरज नाही आहे. गझल मोठी झाली की तुम्ही आपोआप मोठे होता. तुमचं मोठेपण कोणी हिरावून घेऊ शकत.